आज काय स्पेशल? हाय, ब्रेक नंतर रामबंधू आज काय स्पेशल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्हाला जर का पटापटा समोशांची नावं घ्यायला सांगितली तर कुठची घ्याल? पट्टी समोसा, शेजवान समोसा, पंजाबी समोसा, पोहे समोसा, बस मला एवढीच येतात. पण आज अजून एकाची भर पडणार आहे. बघूया कुठची रेसिपी आहे आणि ती दाखवण्यासाठी आपल्यासोबत आहे निकिता. सो निकिता ताई, आज कुठल्या समोशाची भर पडणार आहे? आज ऍपल समोशाची भर पडणार आहे. ऍपल समोसा. मला सांगाल साहित्य काय आहे? ग्रीन ऍपल्स घेतले, ब्राऊन शुगर, नंतर हा केकचा चुरा आहे, हा, बटर, गुलकंद, आईस्क्रीम इसेन्स, बदाम, बेदाणे, काजू आणि हे आणि हो, हे तर महत्वाचं ना, समोशाचं कोटिंग विसरलोच आपण. बरोबर. मग ह्याच्यात मैदा आणि तुपाचं मोहन घालून घट्ट कणिक भिजवून घेतली. करूया पॅन, सगळं? हो करूया ना. पॅन आधी आपण बटर घालणार आहोत. ओके. बटर मेल्ट झालंय. आता आपण ह्याच्यामध्ये ऍपल्स टाकूया. ग्रीन ऍपल. ग्रीन ऍपल्स. जरा गॅस बारीक करशील हा. आणि झाकण लागेल. जरा ह्याला वाफ काढायला हवी शिजवण्यासाठी. ओके. किती मिनिटं वाफवून घ्यायचंय? एक 5 मिनिटं वाफ काढली तरी शिजतील ती. ठीक आहे. हे बघ शिजलीच आहेत, रंग बदलला हा. बघ त्याचा. आता आपण ह्याच्यात ब्राऊन शुगर घालणार आहोत. ब्राऊन शुगर एवढ्या की ह्याची वेगळीच चव येते. आपली नेहमीची साखर आणि ह्याच्यात फरक असतो चवीमध्ये. अच्छा अच्छा. आणि ही मी जास्त नाही घातली कारण आपण गुलकंद पण घालणार आहोत त्याच्यात. अच्छा अच्छा. हा, हा गुलकंद घालतोय. गुलकंद ऍपल मध्ये आणि प्लस ब्राऊन शुगर. ब्राऊन शुगर. व्हेरी नाईस कॉम्बिनेशन. हे बघ झाली, विरघळली ब्राऊन शुगर आपली. आता याच्यात बेदाणे घालूया, काजू, बदाम. झालंच आहे आपलं तयार सारं. झालंय? गॅस बंद केला असेल चालेल. ठीक आहे. आता याला परत वाफ नाही ना काढायची? नाही नाही, आता गरज नाही कारण सफरचंद शिजली आहेत आपली. बर. आता ह्याच्यामध्ये हा केकचा चुरा आहे. हा, हा केकचा चुरा ह्याच्यामध्ये घालायचा आहे. ठीक आहे. केकचाच चुरा टाकतो आपण, दुसरं काही नाही टाकू शकत? हा केकचा चुरा त्याचं बाइंडिंग करण्यासाठी आहे. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये आपण अजून एक वेगळं म्हणजे आईस्क्रीम इसेन्स आहे हा. ओके ओके. तर तो घालणार आहोत थोडासा. व्हॅनिला इसेन्स किंवा पायनॅपल इसेन्स असं ऐकलं होतं. आईस्क्रीम इसेन्स नाही, आईस्क्रीम मी नव्हतं इसेन्स, ऐकलं. गुलकंदाच्या गुलाबाचा वास आणि ॲपलचा फ्लेवर, हे असं तिन्ही मिळून खूप छान कॉम्बिनेशन तयार होतं. हे बघे सगळं जे पाग दिसत होता तो सगळा केकच्या चुऱ्यामध्ये खेचला गेला, सोक झालाय. आता हे आपल्याला गार करायला लागेल. हा, पण याला गार व्हायला जरा वेळ लागेल. स्टफिंग करायला गार भरायला बरोबर. सोयीचं पडेल ना. बरोबर. आणि गार झालं की हे घट्ट पण होतं कारण ती साखरेचा जो पाक झालेला आहे तो घट्ट होतो गार झाल्यावर. त्यामुळे ते अजून घट्ट होईल. म्हणजे आता आपण गार करत ठेवणार आहोत का? ठेवायला हवा पण त्याला वेळ खूप लागेल. हा. म्हणून मी हे गार झालेलं मी सारणातलं आणलेलं आहे. हे असं दिसतं घट्ट अच्छा, झालं. अच्छा, हे ह्याचा ओलसरपणा, सैलपणा आणि हे एकदम घट्ट झालंय. आता आपण आधी तेल तापत ठेवूया. हे तेल तापेसर आपले समोसेही बनवून होतील. एवढं तेल बास? हो बस बस. पातळ लाटून घ्यायची पुरी. हा. आणि मग त्याला अर्ध करायची पुरीला. अच्छा. थोडंसं पाण्याचा हात लावायचा, चिकटलं पाहिजे नाही तर मग ओपन होईल समोसा. अच्छा, चिकटवायला आपण थोडं पाणी लावतोय? हो पाणी पण लावतो. बऱ्याचदा कॉर्न फ्लोअर वगैरे लावतात ना? नाही, काही गरज नाही ऍक्च्युली याला. हे असं चिकटवून घ्यायच्या कडा ह्याच्या. हा. आणि ह्याच्यामध्ये आता हे सारण भरायचं. तर परत थोडा वरच्या बाजूला पाण्याचा हात लावून घेऊया. ही रेसिपी मस्त सुचली आहे पण तुम्हाला. हो, दरवेळेला सगळे तिखटच का समोसे खायचे. हा बघ, हा एक झाला. हा. आता असंच दुसरा घेऊया. तिखट, गोड आणि कुठल्या प्रकारचे समोसे असू शकतील?
तर चायनीज समोसे असतातच हा. नूडल्स घालून. हा बरोबर. आपले आता 4 समोसे तयार झालेले आहेत. तेल पण तापलंय तेल ना? पण टाकले. हे बघ झालेच आहेत आपले समोसे हो. तयार. टिश्यूवर काढून घेऊया आपण, म्हणजे तेल सगळं निघून जाईल. हा. आता आपण डेकोरेशनची प्लेट घेऊया. हे काय? ही ग्रीन ऍपल्सच आहेत, जी आपण आज स्टफ केली तीच बाहेर. बर. हे आपले ऍपल समोसे रेडी. थँक्यू. या हटके समोशाचा प्रकार टेस्ट केल्याशिवाय मी तर नाही राहू शकत. तुम्हाला तर माहिती आहे ना, म्हणूनच मला हवाय एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा रामबंधू आज काय स्पेशल. आज कुठला खास डेझर्ट दाखवतोस तू? आज एक वेगळ्याच प्रकारचं डेझर्ट आहे, त्याचं नाव आहे कॅस्ट्रो जेलो. कॅस्ट्रो जेलो. यस. आज काय स्पेशल.